दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण बरेच जण इंग्रजी चित्रपट बघतो आणि त्यामध्ये कधीकधी असं दाखवलं असतं की परग्रहावरून काहीतरी विचित्र प्राणी वगैरे येतात आणि माणसांना घाबरवतात किंवा माणसांना ते मारून टाकतात आणि आपण त्यांना एलियन म्हणतो की असे विचित्रच आकाराचे ते असतात आणि मग पृथ्वीवर येतात आणि सगळीकडे नुसतं भीतीचं वातावरण निर्माण होतं. आपण नाताळ सण साजरा करणार आहोत आणि आपण बघतो बायबलमध्ये की ज्यावेळेस देवदूत आले स्वर्गातून त्यावेळेस त्यांनी सर्वात प्रथम सुवार्ता मेंढपाळांना सांगितली. पण त्याच्या अगोदर पहिला शब्द तो त्यांनी उच्चारला तो म्हणजे भिवू नका. त्यांना सांगितलं की भिवू नका. कोणी विश्वास ठेवील. आज आपण नाताळ सण साजरा करताना थोडा विचार करूया की कोण विश्वास ठेवेल की देवाचा पुत्र स्वर्गातून एका गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेईल, एका सुताराच्या घरात तो राहील, त्या ठिकाणी तो एक गरीब जीवन जगेल. आणि पण मेंढपाळांनी विश्वास ठेवला. मेंढपाळांनी त्या सुवार्तेवर विश्वास ठेवला आणि ते त्याला बघायला गेले. देवाने मानवरूप का धारण केलं. अनेक ठिकाणी आपण बायबलमध्ये प्रवचन बघतो, बायबलवर पुस्तकं वाचतो, अनेक ठिकाणी लिहिलेलं गेलेलं आहे की देवाने मानवरूप का धारण केलं. अनेक विचारवंतांनी आपले विचार ह्या ठिकाणी मांडलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्तांनी स्वतःसुद्धा हे मंदिरामध्ये सांगितलं. पण सत्य हे आहे की देवाला मानव रूप धारण करून ह्या जगामध्ये यावं लागलं, कारण त्याला गरीब लोकांना, साध्या लोकांना, जे पिडलेले आहेत त्यांच्याबरोबर त्याला समोरासमोर बोलायचं होतं. त्याला त्यांचा सहवास त्यांना लाभावा ह्यासाठी तो आला. त्यांनी न भीती बाळगता त्याच्याबरोबर ते बोलतील. अगदी साध्या लोकांशी सुद्धा बघा प्रभू येशू ख्रिस्ताने संवाद साधला. ती विधवा बाई असेल किंवा पापी स्त्री असेल किंवा कोणीही पापी मनुष्य असेल, देवाने त्यांच्याबरोबर समोरासमोर संवाद साधला. येशूद्वारे देव आमच्या जवळ आला. देवाचा सहवास ही भीती घालवून देते. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे लूक वर्तमान ह्याचा 2 अध्याय 10 वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 2 and verse 10. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.